नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पाहणार आहोत आपण इयत्ता 6वी धडा 5वा विषय विज्ञान आपत्ती व्यवस्थापन. तर चला चालू करूया. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. 30 सप्टेंबर 1993 पहाटे 3:50 ची वेळ. सगळे लोक गाढ झोपत होते. लातूर जिल्ह्यातील किल्लारी या लहानशा गावातील जमिनीखाली खडकांच्या थरांमध्ये काही हालचाल झाली. त्यामुळे महाभयानक भूकंप. किल्लारी व आसपासच्या प्रदेशातील जमीन 2 मिनिटे थरथरत राहिली. दगडमातीने बांधलेली 1.5 लाख घरे उसळून दगडमातीचे ढिगारे त्याखाली गाडले गेले. सुमारे 10,000 गावकरी मरण पावले. त्याच्यामध्ये एक घटना सांगितली आहे. लातूर जिल्हा आहे आपला, त्यामधला महाराष्ट्र जिल्ह्यातील लातूर जिल्हा, त्यातील किल्लारी येथे एक मोठा भूकंप झाला होता. 10,000 गावकरी मरण पावले. आता पुढचं आहे 26 डिसेंबर 2004 सकाळी 7च्या सुमारास हिंदी महासागराच्या तळाशी भूकंप झाला. त्यामुळे महासागरावर प्रचंड राक्षसी लाटा निर्माण झाल्या. चारी दिशांनी गेलेल्या लाटा 14 देशांच्या किनाऱ्यावर आदळल्या. तेथील रस्ते, इमारती, शहरे पाण्याखाली गेली. मरण पावलेल्या माणसांची संख्या 2,20,000 एवढी होती. मृत्यू पावलेले पक्षी पक्षी नष्ट झाले झाडे यांची तर मोजता येत नाही. काही तर मोजता पण येत नाहीत. एवढं नुकसान झालं होतं. याला बोलतात आपत्ती. तर आणखी बघूया. 3 डिसेंबर 1984 भारतातील भोपाळ प्रसिद्ध शहराजवळ कारखान्यात विषारी रसायन साठलेल्या मोठ्या टाकीतून वायुगळती झाली. वाऱ्यामुळे वायू भोवतालच्या हवेमध्ये काही मिनिटांत दूरवर पसरला. श्वास घ्यायला खूप त्रास, गुदमरणे, डोळ्यांची प्रचंड त्रासाने जीव वाचवण्यासाठी बाहेर धावावं लागला. ती स्थिती प्राण्यांची. 2 तासात 40 टन विषारी वायू वातावरणात मिसळला. पहिल्या तासात हजारो जणांचा मृत्यू झाला. त्यातून वाचलेल्या हजारो व्यक्ती आजही वेगवेगळ्या त्रास सहन करत आहेत. तर ही वायुगळतीची घटना आहे भोपाळमधली. आणि आता ढगफुटी पाहूया. आधी अंदाज करणे अशक्य असले तरी वातावरणातील एक महाभयानक घटना. काही परिसरात अतिशय कमी वेळात आकाशात धरण फुटले असावे असा अतिप्रचंड पाऊस म्हणजे ढगफुटी. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की एकाच वेळी अचानक इतका पाऊस पडतो, ढगच फुटतो. म्हणजे असं ढग आहे, ढगाळाची चिरपाड आणि एकदम जोरात पाणी पडावं, तसं ढगफुटीमध्ये होतं. आणि चिखलाचा महापूर आणि नंतर सगळं झाल्यावर चिखलच चिखल. कुठली खूण पण राहत नाही. तर यांना काय म्हणतात? तर आता इथे ट्रेनचा ॲक्सिडेंट झालेला आहे हे पहा. ही आहेत अचानक येणाऱ्या संकटांची काही उदाहरणे. याशिवाय मोठे रेल्वे अपघात, नद्यांचे पूर, जंगलामधील महाप्रचंड आगी यांसारख्या संकटांच्या बातम्या कधी-कधी येत असतात. अचानक येणाऱ्या अशा संकटांना आपण आपत्ती असे म्हणतो. असं जे संकट कधी-कधी ट्रेन एकमेकांना ठोकल्या, तर ॲक्सिडेंट झाला ट्रेनचा, अपघात झाला, तर ती एक मोठी आपत्ती आहे. नद्यांना आलेला पूर आहे. आता आसाममध्ये आलेला आहे मोठा पूर आहे ब्रह्मपुत्रा नदीला. नंतर जंगलामध्ये महाप्रचंड आग लागली. हे सगळ्याचं नुकसान होतं. तर अचानक येणाऱ्या अशा संकटांना आपण काय म्हणतो? आपत्ती म्हणतो, डिझास्टर म्हणतो. आता पुढे पाहूया. काही आपत्ती निसर्गात घडणाऱ्या घटनांमुळे होतात, त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात. ज्या आपत्ती निसर्गात घडणाऱ्या घटना, आता भूकंप झाला, ज्वालामुखी झाली, या घटना आहेत. अतिवृष्टी झाली. यात माणसाने काही नाही केलं, निसर्गामुळे झालं. त्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. काही आपत्ती टाळण्यासाठी आपण सोयी करता येतात. काही आपत्ती टाळणे आपल्या हाती नसते. अशा आपत्ती आल्यास त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक मदत गरजेच्या वेळी पोहोचण्यासाठी नेहमी सज्ज राहणे व त्यासाठीच्या योजना तयारी करणे यांना आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो. आता काही आपत्ती आपण टाळण्यासाठी आधी सोय करू शकतो. काहींना टाळणे आपल्या हातात नसतं. पण ज्या आपत्ती आहेत आपल्या हातात नसतात, त्यासाठी आपण त्यांना तोंड देण्यासाठी आपण आवश्यक मदत असते गरजेची. एन-डी-आर-एफ आला आपलं. तर ती माणसं असतात त्यांना सज्ज राहणं खूप चांगलंच असतं. त्या योजना, त्यांची तयारी व कार्य यांना आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो. तर काही नैसर्गिक आपत्ती पाहूया आपण. भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती. जमिनीखाली खोलवर खडकांच्या थरांची हालचाल झाल्याने खूप मोठ्या प्रदेशातील जमीन थरथरते, कंप पावते. याला भूकंप म्हणतात. भूकंप झाल्यावर पृथ्वीच्या आतल्या भागातून खूप ऊर्जा बाहेर पडते. जमिनीखाली ठिकाणाहून जी ऊर्जा पडत असते त्या जागेला भूकंप केंद्र म्हणतात. आता भूकंप याच्यामध्ये काय होतं, दगडावर दगड असतं. तर एकदम खोलगट भागावर, जमिनीच्या खोलगट भागावरती जर 2 दगडांची हालचाल झाली आणि त्याच्यामुळे ती जमीन हलते, त्याला आपण भूकंप म्हणतो. म्हणजे जमीन हलते म्हणून भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे कंपने. तर याला आपण भूकंप म्हणतो. भूकंप झाल्यावर काय होतं, पृथ्वीच्या आतल्या भागातून अचानक खूप जास्त ऊर्जा बाहेर पडते. जमीन हलायला लागते. जमिनीखाली या ठिकाणाहून ही ऊर्जा बाहेर पडते. याला ज्या ठिकाणाहून बाहेर पडते त्याला आपण भूकंप केंद्र म्हणतो. आता हे बघा, घर उद्ध्वस्त झालेलं आहे. हे भूकंपाचं उदाहरण आहे. खडकांच्या थरातील भेगा, कमकुवत भाग यामुळे अशा हालचाली घडून येतात. काही वेळा ही हालचाल खूप तीव्र असते. भूकंपामुळे इमारती कोसळतात, जमिनीला भेगा पडतात, जीवित व तीव्र मालमत्तेचे नुकसान होतात. आता भूकंपामुळे काय होतं, की खडकांमध्ये भेगा पडतात, कमकुवत भाग, त्यामुळे तिथे अशी हालचाल घडते. काही वेळा हालचाल खूप तीव्र असते. त्यामुळे जर हालचाल जास्त असेल तर मोठमोठ्या बिल्डिंग असतात त्या खाली पडतात. आता सॉरी व्हेनेझुएला झालेला होता भूकंप. आता जमिनीला भेगा पडतात. जीवित व मालमत्तेचे
खूप सारे नुकसान होते. बघा जमीन कशी पडलेली आहे. भूकंपाच्या हादरे सौम्य व तीव्र अशा स्वरूपाचे असू शकतात. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राला भूकंप मापी म्हणतात. आता भूकंप कधी-कधी सौम्य म्हणजे थोडी हालचाल आणि बंद, कधी-कधी तीव्र त्यामुळे जमिनी पडतात. आणि भूकंप नोंद घेणाऱ्या यंत्राला आपण भूकंप मापी म्हणतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलने ठरवली जाते. या स्केलनुसार 9व्या श्रेणीचा भूकंप अति भयानक असतो. त्यात संपूर्ण शहराचा सर्वनाश होतो. आता भूकंपाची तीव्रता आपण रिश्टर स्केलने मोजतो आणि या स्केलनुसार 9 श्रेणीचा जर भूकंप आला तर खूप भयानक असतो आणि त्यात संपूर्ण शहराचा नुकसान होतो. भूकंप केंद्र समुद्राच्या तळाशी असेल तर जर भूकंपाचं केंद्र समुद्राच्या खाली असेल तर भूकंप केंद्र समुद्राच्या तळाशी असेल तर समुद्रामध्ये प्रचंड लाटा तयार होतात. पाण्याच्या भिंतीसारख्या लाटा खूप वेगाने समुद्राकडून किनाऱ्याकडे येतात. त्या किनाऱ्यावर मोठे नुकसान होते. आता जर भूकंप केंद्र आहे, जर भूकंप जर समुद्राच्या खाली झाला तर काय होईल? तर समुद्राच्या खाली झाला तर मोठमोठ्या लाटा उसळतात. त्या लाटा किनाऱ्याकडे यायला पाहतात आणि किनाऱ्यावर आल्यावर त्या मोठ्या एका भिंतीसारख्या भासतात आणि त्यामुळे ते किनाऱ्याचं खूप मोठं नुकसान करतात आणि या अशा मोठ्या लाटांना आपण त्सुनामी म्हणतो. या त्सुनामी किनाऱ्यापासून जमिनीवर खूप अंतरापर्यंत पुढे जातात व नुकसान करतात. त्यामुळे या त्सुनामी लाटा आहेत त्या भिंतीसारख्या एकदम आव्याढाव्या असतात आणि त्या किनाऱ्यापासून खूप आतमध्ये जातात. त्यामुळे आतल्या भागाचं खूप नुकसान करतात. भूकंपाच्या वेळी काय करावे, काय करू नये? आता काय करावे? तर शांत राहा, घाबरू नका. भूकंपावेळी घाबरायचं नाही, शांत राहायचं आपल्याला. टेबल, पलंग, मजबूत फर्निचर यांच्या खाली सहारा घ्यायचा. डोके, मान हाताने झाका आणि डोक्याला आपल्याला सहारा द्यायचा. कोणती वस्तू पडू शकत नाही. कुठली वस्तू पडली तर आपल्या अंगावर काय पडणार नाही अशा वस्तूंच्या खाली लपायचंय. भूकंपाचे धक्के थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी म्हणजे मोकळं मैदान असेल तिकडे जायचं आपल्याला. भूकंपानंतर इमारतीची स्थिती तपासा, धोका वाटल्यास बाहेर पडा. आणि जर इमारत नीट असेल थांबा, जर नसेल तर बाहेर पडा. जखमींना प्राथमिक उपचार, जे जखमी झाले त्यांना उपचार द्या. काय करू नये? घाईघाईने पळू नये आणि जेव्हा भूकंप होतो महत्त्वाचं लिफ्टचा वापर करायचा नाहीये. खिडक्या, आरसे, पंखे, जड वस्तू यांच्या खाली जवळ उभं राहायचं नाही आपल्याला. अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आणि अफवा पण पसरवायच्या नाही आहेत. अशा प्रकारे भूकंप. तर याच्यामुळे एक विचार करण्यासारखं दिलं आपल्याला, की शहरांना वीज पुरवठा करणाऱ्या केबल्स, पाणी पुरवठा करणारे पाईप जमिनी घालून असतात. भूकंप झाल्यावर केवळ जसे राहतील का? तर नाही राहणार. त्या तुटतील. त्यातून करंट फ्लो असेल, करंट लागेल आपल्या त्या जमिनीला. पूल, रस्ते, लोहमार्ग भूकंपाचा काय म्हणते ते सर्व तुटून पडून जातील. मोठा भूकंप झाला तर नदी प्रवाह पण बदलू शकतो. आणि खूप नद्या येणाऱ्या झऱ्यांवर भूकंपाचे परिणाम होतात. तर जिथून आपल्याला खूप नदीतून पाणी येतं, त्याची जागा बदलू शकते. आपल्याला ते भूजल भेटणार नाही. भूकंपामुळे होणारे परिणाम. तर अनेक घरे, इमारती कोसळतात. रस्ते, पूल उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मदत पोहोचणे कठीण होते. जखमींना दवाखान्यात नेणे अवघड होते. वीज पुरवठा करणाऱ्या केबल तुटतात. जमिनीखाली केबल, पाईप कुठे तुटले हे शोधणे खूप त्रासदायक होतं. रेल्वे रूळ असतात ते वाकडे-तिकडे होतात. नद्यांचे मार्ग बदलू शकतात. त्यामुळे काही भागात पूर, काही भागात दुष्काळ अशी दुहेरी आपत्ती येऊ शकते. आता हे झालं भूकंपाचं. हे भूकंपाचे होणारे परिणाम झाले. आता नद्यांचे पूर पाहूया. नदीकाठावरील गावांना पूर आपत्तीचा मोठा धोका असतो. उगमापासून बऱ्याच दूरवर नदी वाहत असते. त्यापैकी कोणत्या प्रदेशात अतिपाऊस झाल्यास नदीला पूर येतो. त्यामुळे पुढील गावांचे शेतीचे खूप नुकसान होते. आणि पूर खूप मोठा असेल त्याला आपण महापूर म्हणतो. पूर किंवा महापूर आपत्ती का येते? तर काय झालंय, नदीला मोठा पूर येतो. एखाद्या ठिकाणी नदी गावातील पूर आपत्तीचा मोठा धोका असतो. म्हणजे नदीकाठावर जी गावं असतात त्यांना गावात नदीचं पाणी शिरू शकतं. त्यांना खूप धोका असतो. उगमापासून बऱ्याच नद्या वाहत असते, दूर वाहत असते. त्यापैकी कोणत्याही प्रदेशात अति पाऊस झाल्यास म्हणजे अचानक खूप पाऊस झाल्यास नदीला पूर येतो. त्यामुळे पुढील गावांचे व शेतीचे नुकसान होते. पुराचं पाणी गावात शिरतं. पूर खूप मोठा असेल त्याला आपण महापूर म्हणतो. पूर व महापूर ही आपत्ती काय आहे हे जाणून घेऊया आपण. आता नैसर्गिक कारणे. अत्याधिक पावसामुळे, ढगफुटीमुळे, कमी वेळात अचानक प्रचंड पाऊस पडल्यामुळे खूपच पाणी जास्त जमिनीवर येते. त्याला आपण पूर म्हणतो. त्याला आपण पूर बोलतो, की अचानक पाणी आलं. पर्वत रांगावरील बर्फ वितळून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांमध्ये येते. नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होते. आता काय होतं काही पर्वत आपली बर्फाच्छादित आहेत. त्यातलं बर्फ वितळून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांमध्ये येतं. नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होते. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना उन्हाळ्यात असे पूर वारंवार येतात. आणि ज्या नद्या हिमालयात उगम पावतात त्यांना वारंवार असे पूर जास्त येतात. प्रचंड प्रमाणात गारपीट, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती ही नाही खूप नुकसान होते. आता मानवनिर्मित कारणे. नदी किनाऱ्याजवळ भर घालणे, तेथे घर, रस्ते बांधणे यामुळे नदीची पातळी इतरत्र पसरते. मोठ्या धरणांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने धरण फुटणे. धरणाकडे आपण लक्ष न दिलं तर धरणाचं पाणी फुटून येऊ शकतं. नंतर नदी किनाऱ्याजवळ आपण भर घालतो मग पाणी जायला जागाच नाही मग पूर येऊ शकतो. रस्ते बांधतो आपण त्यामुळे पण पूर येऊ शकतो. शहरी भागात नाले वेळोवेळी साफ न करणे, प्लास्टिकच्या कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन त्यामुळे नाले तुंबतात व शहरात पूरस्थिती निर्माण होते. आता शहराचे जे नाले आहेत मोठमोठे त्याच्यामध्ये काही लोक प्लास्टिकचा कचरा टाकतात. जो प्लास्टिकचा कचऱ्याचा
नीट जर निचरा नाही झाला तर त्यामुळे ते मागून येणारं पाणी साठवून ठेवतं आणि शहरी भागात पूरस्थिती निर्माण होते. पुराचे पाणी काही सगळीकडे असल्याने अनेक घरात पाणी शिरणे, घरांवर रस्त्यावरून पाणी जाणे अशा अडचणी येतात. तेथे अडकलेल्या व्यक्तींची सुटका करणे कठीण होते. त्यासाठी छोट्या होड्या, लांब दोऱ्या, अन्न, औषधे, पिण्याचे पाणी, अन्नाची पाकिटे तयार ठेवणे, आधी प्रशिक्षण दिलेल्या धाडसी मदतनीसांचे संघ तयार करणे, यासाठीची आपत्ती व्यवस्थापन. आता पुराचे पाणी सगळीकडे घरात शिरतं, रस्त्यावर शिरतं, त्यामुळे खूप अडचणी येतात. त्यामुळे काय होतं, जी लोकं अडकलेली असतात पुरामध्ये, त्यांना काढणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. मग त्यांना काढण्यासाठी छोट्या होड्या असतात, लांब दोऱ्या असतात, नंतर अन्न, औषधे, पिण्याचे पाणी, अन्नाची पाकिटे तयार करणे, हे सर्व तयारी अगोदरच केली पाहिजे. आणि तसेच जी माणसं असतात, एन-डी-आर-एफची तुकडी आपण बोलतो, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे पुरापासून कसं वाचवणार. त्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापन करतो. आता पुढे पाहूया वादळ. एखाद्या ठिकाणाच्या वातावरणाचा दाब काही कारणाने कमी होतो. त्यावेळी जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वेगाने वारे येऊ लागतात. त्यामुळे वादळ निर्माण होते. समुद्रावर निर्माण झालेली वादळे जमिनीकडे येतात. चक्रीवादळ हा समुद्रावर निर्माण होणाऱ्या वादळाचा अत्यंत नुकसानकारक प्रकार आहे. वादळामुळे बघा झाडं कशी कोसळलेली आहेत. तर याच्यामध्ये काय होतं, एखाद्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आणि दुसऱ्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा. त्यामुळे काय होतं, कमी दाबाच्या प्रदेशाकडे वेगाने वारे वाहतात. त्यामुळे वादळ निर्माण होतं आणि समुद्रावर निर्माण झालेली वादळे जमिनीकडे येतात आणि त्याच्यामुळे जर चक्रीवादळ असेल तर समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा प्रकार अत्यंत नुकसानकारक आहे. असं गोल गोल फिरत हवा येते. तुम्ही चक्री बघितली असेलच. वादळाचे परिणाम. वादळामुळे काय होतं, जीवित मालमत्तेचे नुकसान होते. शेतातील पिके, फळबागा यांचं नुकसान होतं. मोठी झाडे, विजेचे खांब कोसळून पडतात. त्यामुळे वीज पुरवठा दळणवळण खंडित होतं. 2020ला तुम्ही बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रात खूप मोठं वादळ आलेलं होतं. आजकाल मोठ्या वादळाचे अंदाज आधीच करता येतात. रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र यातून त्यांची माहिती दिली जाते. मोबाईलवरून सावधगिरीच्या सूचना दिल्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आता वादळ येणार ते आपल्याला अगोदरच टेक्नॉलॉजीमुळे समजतं. त्यामुळे आपल्याला सर्वत्र सूचना येतात. त्या सूचनांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे. वादळाच्या वेळी काय करावे? काय करू नये? सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. दरवाजे, खिडक्या बंद कराव्या. हवामान खात्याच्या सूचना ऐकाव्या. विजेच्या तारा झाडांपासून दूर राहायचं. पिण्याचे पाणी, थोडे अन्न, आवश्यक वस्तू जवळ ठेवायच्या. काय करू नये? अफवा पसरवायची नाही. विश्वास ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. पाण्यात नदीकाठावर जाऊ नका. झाडाखाली, विजेच्या खांबावर थांबू नका. वादळात घराबाहेर पडू नका. अशा प्रकारे आपण या 3 आपत्तींचा अभ्यास केला आहे. बाकीच्या आपत्तीचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता आपण शिकलेला भूकंप, पूर आणि वादळ या आपत्तीचा आपण अभ्यास केलेला आहे. बाकी राहिलेला आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवायला मदत करा. धन्यवाद. शेअर करायला विसरू नका.